आज उपस्थित असलेले संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सई गोरे मॅम अँड संगीता मोलवाने मॅम, आज 8 मार्च महिला दिन म्हणून आपण साजरा करतो। श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था जणू एक वटवृक्ष आहे। इसवी सन 1986 रोजी कैलासवासी गुरुनाथप्पा बावगे या वटवृक्षाची स्थापना केली। त्यांची समाजासाठी असलेली दिव्य दृष्टी आणि सामाजिक हितासाठी त्यांनी संस्थेचे पहिलं रोपटं सन 2000 मध्ये हासेगाव येथे ज्ञानसागर विद्यालयाच्या स्वरूपात रोवले आणि बघता बघता या छोट्याशा रोपाचं रूपांतर सुंदर अशा वटवृक्षात झालं। ते म्हणजे विविध क्षेत्रातील एकूण युनिट, जसं की फार्मसीमध्ये आपल्याकडे 2 युनिट चालतात मॅम। त्यात आहे डी फार्मसी अँड बी फार्मसी। फिजिओथेरपीमध्ये ओपीडीची फॅसिलिटी दिली जाते आणि रोजचे जवळपास 30 to 40 पेशंट्स आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट घेतात आणि बरेचसे विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर आणि फार्मासिस्ट म्हणून कार्यरत आहेत। संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकरप्पा बावगे सर, उपाध्यक्षा सौ जयदेवी बावगे मॅम, सचिव वेताळेश्वर बावगे सर, संचालक श्री नंदकिशोर बावगे सर, संचालिका माधुरी बावगे मॅम, ज्या की आम्हा सर्वांचं इन्स्पिरेशन आहेत। तसेच संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकरप्पा बावगे सर यांना लोकमत आयकॉन 2024 या पुरस्काराने सन्मानित केले आहे। तसेच संस्थेचे सचिव श्री वेताळेश्वर बावगे सर यांना लोकमत गौरव 2025 पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। तर आजच्या दिवसाचं महत्त्व थोडंसं शॉर्ट शब्दामध्ये मी सांगते। कोमल है तू कमजोर नहीं, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है। जणू की आज सकाळपासून अगदी शुभेच्छांचा वर्षावच होत होता। जणू मला असं वाटत होतं की आज माझा बर्थडे वगैरे आहे की काय, एवढे सगळेजण विश करत होते की हॅपी वुमन्स डे। मग कुठेतरी प्रश्न पडला की नेमका हा महिला दिन म्हणजे असतो तरी काय? का एकच दिवस महिलांच्या स्वातंत्र्यासाठी आणि महिलांच्या कर्तृत्वाचं गुणगान करण्यासाठी असावं का? किती खंताची बाब आहे ना की वर्षातले 365 दिवसांपैकी फक्त एकच दिवस आम्हा महिलांच्या कर्तृत्वाचं गुणगान गातात। महिलांच्या रोजच्या दगदगीच्या जीवनातून फक्त एकच दिवस त्यांना मुक्ततेसाठी देतो का? खरं तर कर्तृत्ववान स्त्रियांचं आयुष्य इतकं छोटं नाही हो। असं म्हणलं जातं की पुरुषांचा पगार विचारू नये आणि स्त्रियांचं वय विचारू नये, कारण प्रत्येक स्त्री ही स्वतःसाठी जगत नसते, ती जगते समाजासाठी, ती जगते घरच्यांसाठी, ती जगते घरातल्या एक ना एक व्यक्तींसाठी। पण या पुरुष प्रधान देशात अजूनही तिला जेवढं स्वातंत्र्य मिळायला हवं होतं तेवढं मिळालंय का? पण या स्त्रियांचं काय चुकतंय माहिती का की सरकारने आम्हाला ही योजना केली पाहिजे, ती योजना केली पाहिजे असं आपण म्हणतो, पण कुठेतरी आपण कमी पडतोय असं तुम्हाला वाटत नाही का? समाज आम्हाला स्वाभिमानाने जगू देत नाही। जेव्हा आमच्यातला स्वाभिमान जागा होईल ना तेव्हा आमच्यातलं कर्तृत्व आम्हाला सांगेल कितीही मोठं डोंगर असू दे, तू ते पार केल्याशिवाय राहणार नाहीयेस आणि जोपर्यंत तू असं स्वतःशी बोलणार नाहीस तोपर्यंत तू सन्मानाने आणि स्वाभिमानाने आणि खऱ्या अर्थाने जगू शकणार नाहीयेस। जोपर्यंत स्त्रिया म्हणत नाहीत मी स्वतः समोर जाणार आणि मी स्वतः संपणार, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने जगणार नाहीत हे निश्चित आहे। खरं सांगायचं झालं तर आजकाल प्रत्येक मुलींची तक्रार झालीये की हे मुलं आम्हाला त्रास देतात, रस्त्याने येण्याला आमची टिंगल उडवतात आणि येता जाता आम्हाला त्रास देतात। बरोबर आहे ना मुलींना? तुम्ही कंप्लेंट करता आमच्याकडे, टवाळखोर मुलं आमची कमेंट करतात आणि रस्त्याने जाता येता आम्हाला त्रास देतात। त्या सर्व मुलींना आम्हाला सांगावंसं वाटतं की जोपर्यंत तुम्ही तुमच्यातली दुर्गा जागी करत नाही, कालिका जागी होत नाही आणि जोपर्यंत तुम्ही आपल्या झाशीच्या राणीला आठवत नाही ज्या की एकट्या इंग्रजांशी लढल्या होत्या, मग तुम्ही या टवाळखोर मुलांसोबत नाही लढू शकत का? स्वतःमधला स्वाभिमान जागा केला तर मला वाटत नाही कुठलीच मुलगी असं सांगणार नाही की मला हे मुलं त्रास देतात,
प्रत्येक स्त्रीने यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला तर समाज स्त्रीच्या यशाच्या मार्गाने मार्गक्रमण करेल. स्त्रियांबद्दल बोलावं तितकं कमीच आहे, तरी जाता जाता 2 शब्द बोलते. चांद अधूरा है सितारों के बिना, चांद अधूरा है सितारों के बिना, गुलशन अधूरा है बहारों के बिना, सावन अधूरा है बरसातों के बिना, जीना अधूरा है एक नारी के बिना, जीना अधूरा है एक नारी के बिना. थैंक यू वेरी मच.